आज मला जायचं आहे सकाळी सकाळी बाहेर, कुठे ते सांगतेच पुढे. त्या चहा बनवून पिला व सर्व कामे तशीच ठेवून निघाले मार्केटला म्हणजे कुठं तर हे आहे कल्याण स्टेशनच्या पश्चिम बाजूला भरणारे सकाळचे मार्केट. इथे गावच्या भाजीपाला येतो, त्याचप्रमाणे खूप ताजा तवाना असा भाजीपाला मिळतो. जर तुम्ही कल्याणच्या आसपास राहत असाल तर सकाळी सकाळी कल्याण स्टेशनपासून पश्चिम बाजूला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर असं भाजी मार्केट आहे. तिथे जाऊन नक्की भाज्या घेऊ शकता. बघा ना, अगदी शेतातून काढलेल्या ताज्या तवाने भाज्या मिळतात. आपण ठरवून गेलेलो एक आणि आणतो दुसऱ्याच. माझ्या तर बाबतीत असं नेहमीच घडतं. तुमच्या बाबतीत घडतं का हो? ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अगदी असा ताजा भाजीपाला बघितला तर जे नको पाहिजे असतं तो सुद्धा आपण घेऊन येतो. नंतर मी आली घरी. बघा, भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आल्या, ते तुम्हाला दाखवतेच. पण त्याआधी सर्व भाजीपाला बाहेर काढून घेतला. मुलांना आवडणारे कणीससुद्धा आणले, गाजर, काकडी, त्याचप्रमाणे बीटसुद्धा आणले. हे कसं अगदी हेल्दी आणि पौष्टिक असं. जर जेवायची इच्छा नसेल तर असे पौष्टिक असे फळं फ्रूट्स कापून खाल्ले तरी चालतं. म्हणजेच गाजर, काकडी असं कापून खाल्लं तरी चालतं. त्याचप्रमाणे हिरव्यागार अशा भाजीपालासुद्धा घेऊन आले. बघा ना, चाकवत, मेथी, भरपूर सारी कोथिंबीरीची रेसिपी काय बनवणार आहे ते मी सांगणारच. त्याकरिता तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला नवीन असाल तर एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच सोबत दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझा सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार. बघा, एवढ्या साऱ्या भाज्या आणल्यानंतर त्या स्वच्छ करून कशा ठेवायच्या तेही सांगणार आहे. त्याकरिता एका बाउलमध्ये पाणी घेतलं, 2 चमचे मीठ घातले की कसं सर्व भाज्या अगदी स्वच्छ केल्या जातात. नंतर त्यात लिंबू, गाजर, त्याचप्रमाणे बीट घालून घेतले व काकडीसुद्धा घालून घेतले. सर्व एकत्र करून मी 10 ते 15 मिनिट तसेच ठेवते, म्हणजे भाज्या तिला असलेला कचरा सगळा निघून जातो. मिठाच्या पाण्यातच कोणत्याही भाज्या ठेवल्या ना तर खूप सुंदर असतात. अशा या पद्धतीने चांगले 10 ते 15 मिनिटं ठेवून नंतर धुवून घेतल्यावर साईडला सर्व भाज्या जाळीमध्ये काढून घेतल्या, नेथरू दिल्या व फ्रीजमध्ये ठेवल्या. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तो